कायद्याला स्वतःच्या मर्जीने बदलणारी ऑफिसर आहे ती। त्यांच्यावर जर कोणाचा दडपण असेल तरी ते आपल्याला का कळू देणार आहेत ते? पण यावेळेस नाही। यावेळेस मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत, कारण या सगळ्यामध्ये आपल्या कुटुंबाला सुद्धा खूप गोष्टी भोगाव्या लागतायत। यावेळेस मी शांत बसणार नाही। तारिणी, काकू, तुम्ही महत्वाचं बोलत होतात का? नाही, असं काही नाहीये। मला कळलंय, तुम्ही आता शांत बसू शकत नाही। युवराज आल्यावर जे काही बोलला त्यामुळे राग येणं तर स्वाभाविक आहे, पण मी एक सांगू का? तुम्ही तरी आता डोकं शांत ठेवा। तो जेलमधून आलाय, काय डोक्यात घेऊन आला असेल कुणास ठाऊक। सो तुम्ही आता धीराने घ्या आणि त्याच्या बोलण्याचा फार विचार नका करू। काकू बरोबर बोलताय, आपण शांत राहूया। तारिणी, तुला वहिनी बोलवतायत। का? काळजी करू नकोस, काही आता चुकीचं होणार नाही, उलट त्या खूप आनंदात आहेत। खुश असतीलच ना, त्यांचा मुलगा परत आलाय, पण हिच्यावरचा राग जराही कमी होणार नाही। आपण शांत राहूयात असं ठरलं ना? मी बघते। चला काकू। वहिनी, तारिणी आली आहे। काकू, हे बघ, युवराज इतके दिवसानंतर जेलमधून परत आलाय। हां, त्याची तिकडे खाण्यापिण्याची खूप आवाळ झाली। आता तो परत आलाय निर्दोष सुटून, तेव्हा त्याच्या खाण्यापिण्याची सगळी काळजी आपल्याला घ्यायला हवी। आणि या घरची मोठी सून म्हणून हे तुझं कर्तव्य। चालेल ना? तुम्ही मला सांगा कुठल्या कुठल्या भाज्या बनवायच्या, त्याही मी बनवते। नुसत्या भाज्या नाहीत, इतक्या दिवसांनी घरातलं महत्वाचा माणूस परत आलाय, त्याच्यामुळे आज सगळा बेत युवराजच्या आवडीचा करायचा आहे। आणि नुसत्या भाज्या नाही, त्याला सलाड, सूप्स, डेझर्ट सगळं आवडतं, सगळं लिहिलंय मी। हां, हे सगळं करायचंय। हो, चालेल। कुठे चालली? माझं बोलणं अजून संपलं नाहीये। हे झालं की युवराजची बेडरूम साफ करून घ्यायची। अगं, इतके दिवस जेलमध्ये होता, त्याला नीट झोप लागली नाही, माहितीये का? कोपरा साफ झाला पाहिजे। हा, चालेल। चल, तू स्वयंपाकाचं बघ। कुठे? तिला मदत करायला, एवढं सगळं ती एकटी कशी करेल ना? माझ्या मुलाच्या विरोधात स्टेटमेंट देणं जमलं की तिला एकटीने, मग हे न जमायला काय? आणि माझ्या युवराजने जे काही सहन केले ते कोणामुळे? हिच्यामुळे ना? मग त्याची भरपाई सुद्धा हीच करणार, एकटी। माझ्या मुलाला निर्दोष सोडलंय पुराव्याअभावी, कळलंय ना तुला? त्याला खूप सहन करावं लागलंय, त्याचं नाव बदनाम झालं, तिकडे त्याला शिक्षा झाली, जेलमध्ये मारलं। हे सगळं कोणामुळे झालंय? तुझ्या स्टेटमेंटमुळे। माझ्या मुलाची काडीचीही चूक नसताना त्याने सगळं सहन केलंय फक्त तुझ्यामुळे। आणि आता तो घरी आलाय तर त्याला बरं वाटावं म्हणून ज्या काही गोष्टी करायला लागणार आहेत त्या सगळ्या तू करायच्यास, एकटीने। या घराची मोठी सून होण्याचा मान मिळवलाय। हा, मग जबाबदाऱ्या येतात त्याही पार पाडाव्या लागतील, एकटीने, कोणाचीही मदत न घेता। कळलं? काकू, तुम्ही काळजी करू नका, मी सगळं व्यवस्थित करीन। मी आता लगेच तयारीला लागते। आलेच।